नो एकलव्य मराठी मोटिवेशन वरती तुमचं हार्दिक 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 अभिनंदन. गतम गतम सुस्वागतम तुमचं माझ्या या मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला जर कॅनेडियन हिरो बघत असेल तर नक्कीच बघा. तुम्हाला कॅनेडियन हिरोची स्टोरी सांगणार आहे मी. मित्रांनो, ज्या माणसानं किती भाऊ होते ते तीन भाऊ एक बहीण असे कॅनेडियन हिरो आहे. ज्या माणसानं तुम्हाला सांगतो मित्रांनो, कर्करोगाची म्हणजे कॅन्सरची अशी झुंज दिली तर त्याचं नाव कॅनेडियन देशामध्ये अजमर आहे. तर मित्रांनो, 4 भाऊ 3 भाऊ एक बहीण आणि आईवडील असा मोठा परिवार कॅनेडियनमध्ये आहे. कॅनेडियन देशामध्ये हा घडलेली घटना आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ही कहाणी तुम्ही स्किप करू नका. जर तुम्ही जर ही स्किप केली तर निश्चित लय मोठं मिस करून जाल. मित्रांनो, ह्या कहाणीतून तुम्हाला असं काही शिकायला भेटणार आहे तर तुम्ही कधी मरेपर्यंत विसरणार नाही. कॅनेडियन हिरो लहानपणापासून शाळेची आवड. 3 भाऊ असताना त्याला लहानपणापासून मोठ्या भावाबरोबर तो शाळेचा आकाराचा तर तो शाळेत जायचा. तर शाळेपेक्षाही त्याला ग्राउंडवर फिरणं वगैरे आवडणं, कारण त्याच्या घराशेजारी बर्फ असायचा, फिरायला असायचं, जायला असायचं आणि असा त्याला मैदानावर जास्त वेळ त्याला घामाला म्हणजे फिरायला पाहायला आवडायचं. तर मित्रांनो, तर जास्त कर्माचा दिवस म्हणजे त्याचं पळणं, म्हणजे पळणं असा छंद झाला त्याचा. तर ते पाहता परंतु त्याला स्वतः कॅन्सर होता. असं करता करता मित्रांनो, त्याला एक वेळेस बाहेरच्या गावामध्ये फिरायला गेला नसताना दुसऱ्या शहरामध्ये, तर त्याचं कॅर ऑक्सिजन मध्ये काय झालं, ऑक्सिजन त्याच्यामध्ये अतिशय दुखापत मोठी झाली. त्याचं नाव आहे मित्रांनो टेरी फॉक्स, कॅनेडियन हिरो. तर कॅनेडियन हिरो या कॅनडामध्ये असा काही संघर्ष म्हणजे ज्यानं कॅन्सरची अशी काही झुंज दिली आहे ती इतिहासामध्ये आज अमर राहील आणि कायमची राहणार. काही लोक असे काम करतात. याच्यातलाच आता टेरी फॉक्सच्या बाबतीत आज बोलत आहे. टेरी फॉक्सनं शाळेच्या फुटबॉलमध्ये सुद्धा, ते व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा त्याने भाग घेतला होता. तिथे सुद्धा विजेता झालेला होता. परंतु पायाला ऑक्सिजनमध्ये दुखापत झाल्यामुळं तो त्याच्या दवाखान्यामध्ये गेला आणि लवकरच डॉक्टरांनी असं काही सांगितलं टेरी फॉक्सला की तुम्हाला त्याचा पाय तुम्हाला तोडावा लागेल, कापावा लागेल. परंतु मित्रांनो, ते सर्व घरदार सर्व नाराज झालं आणि नाराज झाल्यानंतर मित्रांनो, तरी सुद्धा त्या टेबलावर एक टेबल पडलेला होता आणि टेबलावर पेपर होता आणि पेपरवरती एक सूचना होती. एका माणसानं पाय तुटून सुद्धा त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. तरी सुद्धा तिथंच त्याने विचार केला, एक पाय तुटेल असताना कापलेला, डॉक्टरांनी त्याचा पाय कापलेला होता तरी सुद्धा ह्या विचारामध्ये त्याने जगलं. ह्या विचारामध्ये त्याला केला आणि पेपर हातामध्ये पेपर घेतला. पेपर घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो, पेपर वाचतो तर त्या पेपरामध्ये काय असतं, तर ह्या पेपरामध्ये असतं की बास एका तुटलेल्या पायाने सुद्धा त्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याने सुद्धा टेरी फॉक्सने फक्त असंच बघितलं की बास मी सुद्धा माझा पाय काय तुटला तरी पण तो हात होत नाही. कारण की त्यानं तीच पेपर बघितला. पेपर वाचल्यानंतर त्यानं स्वतः पोटी पुढे गेला आणि घरी गेल्यानंतर बस एक स्वप्न बघितलं. त्याची मॅरेथॉन मध्ये जाण्याची एक तयारी होती आणि त्याच टायमाला त्या झुंजार याच्यामध्ये मला जर कॅन्सरचे मला मरायचं आहे, त्याचं मरण मला त्याला मरण काय असतं हे त्याला कळत होतं. कारण की आपल्या कमी दिवसामध्ये या टायमामध्ये आपल्याला काहीतरी नाव मोठं करून जायचं, त्याला मरणार होता असा विषय. मरण आपल्या जवळ असताना सुद्धा टेरी फॉक्सनं कोणताही विचार केला नाही. तरी सुद्धा त्याचे स्वप्न त्याचे कोणी सोडलेलं नाही. स्वप्न सोडले नाही कारण की मित्रांनो, जर स्वप्न त्या कोणी मित्रांनो, तरी सुद्धा त्याने मॅरेथॉन मध्ये एक निर्णय घेतला, 5373 किलोमीटर मी धावणार म्हणजे धावणार. ते माझा पाय तुटला असताना सुद्धा. मजाक नाही मित्रांनो, 5373 ते सुद्धा पाय नसताना असा विचार करणारे माणसं हे इतिहास घडवतात. इतिहास पाय तुटलेला असताना सर्व समस्या मीडियाद्वारे त्यांनी जाहीर केलं की मी 5373 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे, एवढा मी पळणार आहे. कारण की त्याने एकच निर्णय घेतलेला होता, मला ह्या कर्करोगाचे जेही लोक आपल्याला झुंज केले, ज्यांना कॅन्सर आहे, कर्करोग आहे, तर इतका मोठा निधी जमा करेल मी की ह्या निधीद्वारे सर्व कुष्ठरोगांना बरं करेल.
माझं हे प्राण आहे ना, हे जीव तोपर्यंत आहे ना, असं रोग मी एवढा पैसा जमा करेल आणि लोकांना दाखवून देईन. आणि त्या पैशातून कर्क लोक जे झुंज करतात, ज्याला रोग झालेला आहे, त्यांच्यासाठी मी हा पैसा मी लावेल. सर्व मीडियादारांनी सांगितलं नाही, शक्यच गंमत नाही. ज्याला पाय नसताना सुद्धा तो कसा पळू शकताय? तो पाय ज्याला दोन पाय आहे, दोन हात आहे, तो पळू शकत नाही. हा एक पाय तुटलेला माणूस कसा? कारण एक गुडघ्याच्या नंतर खाली ते पाय तुटलेला होता. मित्रांनो जर तुम्हाला जर खरंच, मला तर असं वाटतं, कारण की अशी लोक काही असतात, ते काही खरंच काही निर्णय करतात. मी तरी म्हणतो सर्व जेनरस असतात, तरी सुद्धा मित्रांनो, तरी त्यांना हार मारलेले आणि पळणं धावणं सुरू केलं. समुद्राच्या ठिकाणी ते डुप्लिकेट पाय बसले होते, पायाला ते पायामध्ये पाय डुबून त्यातून त्याने सुरुवात केली. आणि बस 143 दिवसामध्ये 5373 किलोमीटर पळाला. गावामध्ये संरक्षण होतं, मजाक नाही मित्रांनो. गावामध्ये गाड्या, कॅनेडियन देशामध्ये अतिशय त्याच्या मागे गाड्या, आणि लोक म्हणतो ते बाज बघणार आहे. मित्रांनो 143 दिवसामध्ये त्या माणसानं आपलं 5373 किलोमीटर ही पौदा केलं. पाय नसताना आपल्याला तर 2 हात आहेत, 2 पाय आहेत, तरी सुद्धा आपण करू शकत नाही. का करू शकत नाही? ज्या माणसाला 1 पाय नाही, तो माणूस जर 5373 किलोमीटर जर चालू शकतो, तो मग 2 हात आहे, 2 पाय आहेत, तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो. परंतु विचार बघा, तुम्हाला उदाहरण आहे. ज्या लोकांनी जर ह्या स्टोरी जर ऐकली, या टेरी फॉक्स तर विचार नाही. तुम्ही गुगलवर सर्च करा, कुठे माहिती करा, टेरी फॉक्स खरंच. आणि आज तुम्हाला सांगतो मी, एवढं पळून त्याने टेरी फॉक्स कॅनेडा देशामध्ये पैसा किती जवळ केला, किती गुन्ह्यामध्ये आलता, तर $24 कोटी एवढे पैसे टेरी फॉक्सने त्या केनियन देशामध्ये जमा केले. आणि जागोजाग त्याचे पुतळे सुद्धा आता सध्या त्याच्या नावानं तो त्याच्यानंतर मूर्ती पावला, पण आज सुद्धा तो आज अमर आहे. त्याच्या नावाचे पुतळे आहेत. आणि त्या टेरी फॉक्स नावाने एक स्पर्धा केलेली आहे. कर्करोगाचे 24 कोटी करोड एवढे रुपये त्याचे जमा होतात. आज काही अब्जाधीश आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, त्याच्या नावानं एक मोठी टेरी फुललेली आहे. आणि आज कॅनेडा देशामध्ये कर्करोगाच्या जुळण्यासाठी निधी जमा होतो, तो फक्त कोणाच्या नावानं जातो, टेरी फॉक्सनं. तर मला माझ्या मित्रांनो शिकायचं भरपूर आहे. आपला 2 आहेत, 2 हात आहे, 2 पाय आहेत, तर आपण का करू शकत नाही? ज्या माणसानं फक्त माणसाला काहीतरी करायचं असतं ना, त्याला कोणत्या गोष्टीची अडचण नाही. मित्रांनो, जर तुम्हाला जर माझी जर स्टोरी जर आवडली असेल, नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. निश्चितच तुम्हाला अशीच चांगली मोटिवेशनची मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. मी सुद्धा तुमच्या स्वप्नाला असा सपोर्ट करत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय भारत.